हाय, हॅलो फ्रेंड. कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी एक नवीन अशी रोज काही ना काही रेसिपी घेऊनच येतच आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. आज मी इथं बनवणार आहे चिकन समोसा. चिकन समोसासाठी तुम्ही पाहत असाल की सर्वात आधी मी घेतलेला आहे अर्धी वाटी कांदा चिरून घेतलेला आहे. आणि इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन. बॉयलर चिकन घेतलेलं आहे आणि त्याला मी घरीच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. म्हणजे थोडक्यात मी चॉप करून घेतलेले आहे. मिक्सरमध्ये छोटे-छोटे असे किमा करून घेतलेला आहे. इकडे तुम्ही पाहत असाल की जे आपला कांदा आहे एकदम गोल्डन ब्राउन असा झालेला आहे. आपला जे कांदा आहे लाईट गोल्डन ब्राउन असा रेडी झालेला आहे. ते इथं मी घेतलेला आहे. 1 टेबलस्पून चमचा इथे घेतलेला आहे. आल्याची पेस्ट इथे 1 चमचा टेबलस्पून घेतलेला आहे. लसणाची पेस्ट जी आपल्या लसणाची पेस्ट आणि आल्याची पेस्ट जे आहे ना, आपल्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत थोडं-थोडं असं परतत नाही तोपर्यंत आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे नाही. इथे मी नंतर आपली जी आलं लसणाची पेस्ट आहे चांगलीपैकी म्हणजे परतून झालेली आहे. इथे मी घेतलेला आहे 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून मटन मसाला, 1 टेबलस्पून हळद घेतलेली आहे आणि इथं मी घेणार आहे थोडासा चिकन मसाला पण ॲड करणार आहे थोडासा आणि जे होममेड मसाला आहे ते पण 1 टेबलस्पून इथं मी घेणार आहे. आणि इथं मी थोडंसं घेणार आहे चवीपुरतं मीठ. तुम्ही पण तुमच्या पद्धतीने थोडं मीठ कमी जास्त करू शकता. तिखट पण कमी जास्त करू शकता. तुम्ही थोडंसं स्पायसी ठेवणार आहे. तिथं तुम्ही पाहत असाल की गॅसचा फ्लेम कमी करून मी इथं व्यवस्थित एकदम परफेक्ट असं जे आपले मसाले वगैरे आहे म्हणजे फार थोडंसं लक्ष द्यायचं आहे. कारण का गॅस हाय फ्लेमवरती जे ठेवलं तर आपलं जे मसाले वगैरे आहेत तर ते जळले नाही पाहिजे. नंतर मग गॅसचा फ्लेम कमी करून मी व्यवस्थित पूर्ण असे तळून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहत असाल की मी कशाप्रकारे चिकन आहे ना एकदम म्हणजे इथं तर शक्यतो इथं अ, म्हणजे खिमा वगैरे काही बनवून देत नाही. तिथं मी घरीच बनवलेला आहे. तर तुम्ही पाहत असाल की एकदम परफेक्ट असं बनवून झालेलं आहे. चिकन आपल्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. नंतर मी त्याला मिक्सरमध्ये म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे. हे तर आपल्याला तुम्ही पाहत असाल की जे किमा आहे एकदम आपला आता कमी गॅसवरती ठेवणार आहे. इथं तर आपल्याला 15 15 साधारणपणे 15 मिनिटं तरी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कारण का मी म्हणजे कमी गॅसवरती जेवढं बारीक होईल तेवढं म्हणजे चिकन पण पूर्ण रेडी शिजून झालेलं पाहिजे. कारण आपण फास्ट गॅस केला तरी शिजणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं ते लक्ष द्यायचं आहे. इथं मी गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे. तुम्ही पाहत असाल की आपलं चिकन जे आहे निम्म्याच्या वर शिजून झालेलं आहे. तर तुम्ही इथं पाहतच असाल, की आपले जे चिकनचे जे पीसेस आहेत, ते एकदम मोठे-मोठे झालेले आहेत. तर मी इथं छोटे-छोटे करून घेत आहे आणि भरपूर छोटे झालेले आहे. जसं आपल्याला पाहिजे तसं प्रकारे झालेला आहे आणि खूप छोटेही नाही, कारण नंतर मग ते आपल्याला स्टफिंग भरताना एकदम व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे थोडं-थोडं पीस पण मोठे ठेवलेले आहेत. तर तुम्ही पाहत असाल, की ह्याला कलर वगैरे किती छान आलेला आहे आणि मी मीठ जे आहे ना, थोडंसं ऑलरेडी मध्ये कमी टाकलं होतं. नंतर मी टेस्ट करूनच नंतर जे मीठ आहे ना, एकदम नंतर थोडं वाढवणार आहे. म्हणजे ज्यावेळेस जेवढं लागेल तेवढं. तुम्ही पण तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. तर मी जेवढं त्याला मीठ हवं तेवढं मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. थोडीशी मला कोथिंबीर जास्त हवी होती म्हणून थोडीशी कोथिंबीर ह्यावेळेस मी थोडी जास्त वापरलेली आहे. तुम्ही पाहता असाल की जी आपली जी खिमा आहे एकदम मस्त असं छान दिसत आहे आणि ते ग्रीन वगैरे खूप छान दिसत आहे. नंतर आपलं जे चिकन आहे ना एकदम व्यवस्थित शिजून पण तयार झालेलं आहे. आणि आपला जी खिमा आहे ऑलमोस्ट शिजून झालेला आहे. ते मी थंड करून घेणार आहे. तर तुम्ही इथं पाहता संगीत चिकन घेतलेलं आहे आणि थोडं दुसरीकडे मी एका वाटीमध्ये गव्हाचं पीठ आहे जे मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला म्हणजे ते समोसे पॅकिंगसाठी लागणार आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल, की मी भरपूर अशा जे समोसापट्टी आहे ते घरच्या घरी बनवलेल्या आहे आणि म्हणजे शक्यतो आपल्या ग्रामीण भागात नाही भेटत आहे. सिटी एरियामध्ये म्हणले की म्हणजे अवेलेबल असतात, पण आपल्याकडे नसतात. तर त्यासाठी मी हे घरीच बनवलेलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी तुमच्याशी मी तर शेअर केलेलीच आहे. तर तुम्ही पाहत असाल, की इथं मी घेतलेलं आहे समोसा बनवण्यासाठी आणि जे आपलं जे बॅटर म्हणजे ग्लो बनवला होता, तर तुम्ही इथं पाहत असाल, की मी इथं बनवून घेतलेला आहे आणि कशाप्रकारे एकदम व्यवस्थित हलक्या हाताने एकदम फटाफट मी असे म्हणजे जेवढे होतील तेवढं म्हणजे जेवढे स्टफिन आहे आपले तेवढे म्हणजे बसतील तेवढं सगळं बनवून घेतलेलं आहे. थोडेफार माझ्या पट्ट्या शिल्लक पण राहिल्या होत्या.
आणि जी आपली स्टफिंग आहे ना, भरपूर अशी मी भरपूर मात्रामध्ये बसवलेली आहे. कारण का म्हणजे ते थोडंसं कमी भरलं की नंतर मग टेस्टसाठी छान लागत नाही. म्हणून मी जेवढे बसतील तेवढे स्टफिंग असं बसून एकदम व्यवस्थित फोल्ड वगैरे करून घेतलेले आहेत. आणि तुम्ही पाहता असाल की जे आपले आकार वगैरे आहेत, खूप छान असे स्टारसारखा आकार एकदम रेडी झालेला आहे. आणि परफेक्टली मी पटापट जेवढे होते ना, तेवढे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहता असाल की मी किती भरपूर सारे जेवढे म्हणजे स्टफिंग आहे आपल्या एकदम थोडी पण शिल्लक नाही राहिली. त्याच्यामुळे मी सगळे असे बनवून घेतलेले आहे. तर तुम्ही तर पाहतच असाल की जे म्हणजे आपले जे समोसाची शेप आहे ना, एकदम व्यवस्थित बनून तयार झालेली आहे. कुठेही लिकेज झालेलं नाही, कुठेही फुटलेले नाहीये. तर त्याला तुम्ही तेलामध्ये पण तुम्ही पाहतच असाल की एकदम कुठेही काही झालेलं नाहीये. आणि इकडं थोडंसं माझं दुर्लक्ष झालं. म्हणजे संध्याकाळची वेळ होती, उपवास सोडायचा वेळ झाला होता. त्याच्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळं आपले जे समोसाचे थोडेसे कलर आहे ना, डार्क झाले. पण काही हरकतच नाही आणि जेवढे डार्क होतील तेवढे असं क्रिस्पी वगैरे लागतात. तर मी हे आधीचे शेप ह्या म्हणजे गोल्डन असे कलर करून घेतले होते. नंतर थोडेसे माझे कलर चेंज झालेले आहे. ते तर मी फटाफट असे जे बाकीचे पण आहे ना, ते काढून घेणार आहे. एकदम आपले जे लाईट गोल्डन असा कलर एकदम रेडी झालेला आहे. तर बाकीचे पण मी इथं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. आणि आपले जे फटाफट आहे ना, चिकन समोसे एकदम रेडी झालेले आहेत. तर तुम्ही पाहत असाल, की याला कलर वगैरे किती छान आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी वगैरे झालेली आहे. तर तुम्ही इथं पण नक्की ही डिश आहे ना, ट्राय करून पहा. उपवासासाठी आणि कशाही वेकेशनसाठी तुम्ही हे बनवू शकता. तर ही माझी डिश आहे, एकदम रेडी झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.